सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला आज सुरुवात होणार आहे आणि आपण बघू शकताय की हिरेहब्बू वाड्यापासून ह्या मानाचे जे 7 नंदीध्वज आहेत त्यांची मिरवणूक अतिशय वाजत गाजत या ठिकाणाहून निघत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण सिद्धरामेश्वरांचे भक्तगण जे आहेत ते पांढऱ्या शुभ्र बाराबंदीच्या पोशाखामध्ये या मिरवणुकीमध्ये सामील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी मिरवणूक आहे ती हिरेहब्बू वाड्यापासून आता काही वेळामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्याचा प्रवेश होईल आणि दुपारच्या वेळेस या ठिकाणी आपण बघितलं तर सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा त्या ठिकाणी होईल। संमती कट्ट्यावरती हा विवाह सोहळा पार पडेल आणि या विवाह सोहळ्यासाठी आपण जर बघितलं तर सिद्धरामेश्वरांचे भक्त जे आहेत ते महाराष्ट्रातूनच नाही तर बाजूच्याच कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणामधून सुद्धा मोठ्या संख्येने हे जे भक्त आहेत ते सामील होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि मागच्या शेकडो वर्षापासूनची ही जी परंपरा आहे, जवळपास मागच्या 900 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। सर्व धर्म समभावाचा संदेश सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं। या मानाच्या ज्या 7 काट्या आहेत त्या वेगवेगळ्या वर्गातून येत असतात आणि एकूणच सामाजिक एकतेचं प्रतीक म्हणून सिद्धरामेश्वरांच्या या यात्रेकडे पाहिलं जातं। आणि आता जी आज सिद्धरामेश्वर भक्तांना जी लागलेली आहे ती लागलेली आहे अक्षता सोहळ्याची आणि अवघ्या काही वेळानंतरच संमती कट्ट्यावर जे आहे तो सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा जो आहे तो पार पडेल। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।